शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत. तर आमदारकी व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतेही पद नाही, रोहित पवारांचं सूचक वक्तव्य. जबाबदारीतून मुक्त करण्याची जयंत पाटलांची मागणी शरद पवारांकडून मान्य. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाचा विचार करू. प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन निर्णय घेणार, पवारांकडून स्पष्ट. जयंत पाटलांच्या मनात दुसरं काय आहे का हे समजून घ्यावं लागेल. प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या जयंत पाटलांच्या संकेतानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. एकट्याने निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं, जिल्ह्यांमधील नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार. वयाच्या पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं वक्तव्य. पक्षाचा वटवृक्ष झालाय, मात्र काही पारंब्यांनी स्वतंत्र मुळं धरली. रोहित पवारांची अजित पवार यांच्यावर टीका. तर सोडून गेलेल्यांवर टीका करत नाही, सुप्रिया सुळे यांच्याकडून शुभेच्छा. धीर धरा, काहींना खूप घाई झाली आहे. आपल्या नेत्याला राजकारणातील सगळी गणितं माहिती आहेत. अजितदादांच्या सोबत चला असं म्हणणाऱ्या निलेश लंकेंनी सुनावलं. प्रवक्ते आमदार काही माहिती नसतानाही प्रतिक्रिया देतात. फार महत्त्वाचे प्रश्न विचारले तर वरिष्ठ बोलतील असं सांगा. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरून अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 1 नंबरला आणा. हसन मुश्रीफ यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, सहन करायला शिका. सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. संस्कार विसरू नका, सुळेंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चेला उधाण. राष्ट्रवादीची पुढची दिशा सुप्रिया सुळे ठरवतील, रोहित पवारांचं सूचक वक्तव्य. निर्णय घेण्याची जबाबदारी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिल्याचंही रोहित पवारांकडून वक्तव्य. मोदी फडणवीसांना सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचे एकत्रीकरण होणार. शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. तर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, त्यांनाच आमच्याकडे यावं लागेल, जगताप यांचं वक्तव्य. निधीचे पैसे मी काय खिशात घेऊन बसलोय का, आरोपांवरून अजित पवारांनी शिरसाट आणि हाकेंना सुनावलं. तर सामाजिक न्याय विभागाला मागील अर्थसंकल्पापेक्षा 41% निधी वाढवून दिल्याचंही अजित पवारांकडून स्पष्ट. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे यायला तयार. शिवसेनेला राजकीय अहंकार नाही. मनसेसोबत युतीच्या चर्चांवर संजय राऊतांकडून पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका. बाप काढणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्री फडणवीसांची समज. तुमच्या मनात काहीही असेल पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, फडणवीसांनी समजावलं. भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्लॅन तयार. गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करता येईल का, यासाठी देखील प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती.